एवढा लोकांचा आतंक समुद्र असताना एवढं व्यवस्थित नियोजन, कोणी इथं देखरेख करायला नाही, कुठलंही व्यवस्थापन नाही, असं असताना सुद्धा बिलकुल इथे घाण नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित स्वच्छता आणि नियोजनबद्ध पद्धतीने लोक सर्व आपापली कामं करतात. की जो वारकरी 21 दिवस तहानभूक विसरून त्या वारीमध्ये चालत असतो, त्याला या सुकामेवा मार्फत काही अंशी का ऊर्जा मिळावी आणि तो विठुरायाच्या दर्शनासाठी जावा, हीच आमची एक इच्छा होती. सागराची भीती वाटत नाही, माणसांची भीती वाटायला लागली. का बरं? अतिशय एवढा समुदाय पाहिला तर अचानक खरंच खूप म्हणजे मोठा समुदाय आहे. भक्ती सागर आहे. मन खूप प्रसन्न होऊन जातं. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी, मी आहे पंढरीच्या वाटेवरी आणि या वाटेवर अनेक जण वारकऱ्यांच्या सेवेमध्ये तल्लीन आहेत. वारकऱ्यांची आपल्या आपल्या पद्धतीने ते मदत करतात. आता तर माझ्यासोबत रक्षा मंत्रालयाशी जोडले गेलेले माझगाव डाक या ठिकाणी जे जहाज बनवतात, शिप बिल्डर्स आहेत, त्या शिप बनवतात, हे कर्मचारी आहेत, हे कामगार आहेत आणि ते आता पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. वारीला जायचंय, विठुरायाच्या भेटीला जायचंय. तर ही भेट नुसती रिकाम्या हाताने नाही, तर जे वारकरी हे चालतात त्यांना सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूटचे पाकिट ते वाटतायत आणि जमेल तशा प्रकारची ती सेवा देण्याचा प्रयत्न करतायत. ते मुंबईतून आलेले आहेत आणि मी त्यांच्याशी बोलतोय. त्यांचे वारीबद्दलचे काय विचार आहेत, काय अनुभव. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली, नमस्कार. तुम्ही काय करता? मी तर करूनच दिलाय, परत एकदा द्या. आणि कसं वाटतंय? खूप छान आणि खूप एनर्जेटिक वातावरण आहे इथे. आम्ही सर्व माझगाव डॉक मध्ये कामाला आहोत, शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये. आम्ही सर्वांनी कंपनीच्या कामगार, कर्मचारी आणि अधिकारी वर्गातून स्वेच्छेने जी देणगी आमच्या जवळ आली होती, त्यातून आम्ही 100 किलो सुकामेवा वाटप करत आहोत वारकऱ्यांसाठी. त्याकरता आम्ही आज इथे सर्व मंडळी जमलो आहोत. आता हा वैष्णवाचा सागर आहे आणि तुम्ही शिप बनवता, जहाज बनवता. आता तुम्ही चालले या सागरातून वैष्णवांच्या, काय भावना असतात मला त्या लोकांकडे बघून, या वारकऱ्यांकडे बघून? वारीची ही परंपरा खूप अनेक वर्षापासूनची आहे आणि वारीमध्ये सेवा करण्याची आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि इथे आम्ही त्यासाठी हा एक आम्ही उपक्रम राबवला आणि सुकामेवा आम्ही 100 किलो सुकामेवा या ठिकाणी घेऊन आलो. हा सुकामेवा वाटताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आणि वारकरी हे म्हणजे आपले वारी ही आपली खूप पवित्र आहे. पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, तेथे हरीचा दास जन्म घेती. नक्कीच नक्कीच अशा भावना आहेत. माऊली, तुम्ही जहाज बनवताय ना, हा भक्तीचा सागर आहे. आता तुमचा मनरूपी जहाज कुठपर्यंत चालणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे? ऍक्च्युली फलटण ते बरड यापर्यंत आमचा हे असणार आहे. आता बरड म्हणजे आम्ही सध्या आलेलो आहोत. तर या ठिकाणी आता सुकामेवा वाटप करून जे वारकऱ्यांचं जे मनावरती किंवा ते चेहऱ्यावरती ते उत्तुंग भाव आहेत ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. आणि ते एनर्जेटिक हे वाटण्याचं कारणच असं आहे की ते दबून भागलेले असतात की जेणेकरून हे खाल्ल्यामुळे त्यांना अजून एनर्जी यावी म्हणून तुम्ही हे त्यांना ड्रायफ्रुटचे पॉकेट वाटताय. किती वाटतायत? आम्ही साधारण 100 किलोच्या आसपास. 100 किलो पर्यंत 1000 पॉकेट आहेत, नाही का? बरं, काय किती वारी तुमची? आमची ही पहिलीच वारी आहे. कसा अनुभव आतापर्यंत, कसा झाला प्रवास? छान अनुभव खूप आहे, खूप छान. आणि हे जे वातावरण पाहिलं तेवढं खूप आता आम्ही भारावून गेलो, शब्दाचं सांगू शकत नाही शब्दामध्ये. आम्ही तुम्हाला जहाजाची भीती वाटत नाही कारण तुम्ही आता माफ करा, सागराची भीती वाटत नाही कारण तुम्ही त्यामध्ये तरंगणारे, प्रवास करणारे जहाज बनवतायत. आता हा जो भक्ती सागर आहे, हा पार करण्यासाठी काय लागतो? आम्हाला ऍक्च्युली तसं पाहिलं की सागराची भीती वाटत, पण सागराची भीती वाटत नाही, माणसांची भीती वाटायला लागली. का बरं? अतिशय एवढा समुदाय पाहिला तर अचानक खरंच खूप म्हणजे मोठा समुदाय आहे. भक्ती सागर आहे. मन खूप प्रसन्न होऊन जातं, आनंदी होतं. सागराची भीती वाटत नाही, मात्र हा जो सागर पाहिला, भक्ती सागर, इतक्या मोठ्या संख्येने कुठलंही निमंत्रण नसताना लाखोचा हा वैष्णवांचा मेळा या पंढरीच्या वाटेने दिसला. खरंच आम्ही पण अवाक होतो जेव्हा इतके लोक येतात आणि इतके कष्ट करून ते पंढरीला जातात. पुढचे माऊली आहेत. माऊली, कशी चालली वारी? खूप खूप छान, खूप समाधान वाटलं आणि भरपूर वर्षाची इच्छा पूर्ण झाली आमच्या सहकार्यांमुळे. ही पहिलीच माझी वारी आहे
काय इमॅजिन केलं होतं बरं निघायच्या आधी की वारीला जाऊ, वारी अशी असेल तशी असेल, आणि प्रत्यक्षात काय? एवढा लोकांचा आतंक समुद्र असताना एवढं व्यवस्थित नियोजन, कोणी इथं देखरेख करायला नाही, कुठलंही व्यवस्थापन नाही, असं असताना सुद्धा बिलकुल इथे घाण नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित स्वच्छता आणि नियोजनबद्ध पद्धतीने लोक सर्व आपापली कामं करतायत. खूप सुंदर. काय मागायचंय पांडुरंगाला? नक्कीच पांडुरंगाच्या चरणी आम्ही अशी प्रार्थना करू, या सर्व वारकऱ्यांना जे या संपूर्ण महाराष्ट्रातून या वारीसाठी आलेले आहेत त्यांना सर्वांना सुख समाधान आणि ऐश्वर्यात ठेव. तसेच आम्ही ज्या आस्थापनेमार्फत आलो आहे, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, आमच्या कंपनीची सुद्धा भरभराट हो आणि सर्व कामगारांना सुद्धा सर्व सुख समृद्धी प्राप्त हो हीच इच्छा. नक्कीच हा 700-800 वर्षाची वारीची परंपरा, या वारीच्या परंपरेचा एक छोटासा भाग होण्याची संधी आम्हाला या सर्व कामगार आणि कर्मचारी मित्रांमुळे मिळाली. आणि खरोखर याची देही याची डोळा या वारीमध्ये जाण्याचं एक दिवा स्वप्न आमचं पूर्ण झालं. तसेच आमच्या कामगारांनी आणि सर्व अधिकाऱ्यांनी ज्या संकल्पनेतून इथे सुकामेवा वाटप केला, संकल्पना एवढीच होती की जो वारकरी 21 दिवस तहानभूक विसरून त्या वारीमध्ये चालत असतो त्याला या सुकामेवामार्फत काही अंशी ऊर्जा मिळावी आणि तो विठुरायाच्या दर्शनासाठी जावा, हीच आमची एक इच्छा होती. आणि त्या इच्छेसाठी आम्ही सर्व मित्र परिवार माझगावतर्फे आज सुकामेवाचं वाटप करण्यासाठी येथे या फलटण ते बरड या दरम्यान आम्ही येथे उपस्थित झालोय. अनेक माऊली, दुसरे पण माऊली, वारी झाल्यानंतर कुठल्या गोष्टी ह्या फार वेगळ्या वाटल्या आणि चांगल्या वाटल्या, आणि एकूण तुमचं निरीक्षण काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारीमध्ये सहभागी होणारे लोक हे सर्वसामान्य वारकरी असतात आणि यांचं देवाभक्ती किंवा पांडुरंगा भक्ती निस्वार्थ प्रेम असतात. कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता आपलं घरदार सोडून, सर्व घर संसार सोडून हे वारकरी विठुरायाच्या चलनी तल्लीन होण्यासाठी आपला प्रत्येकी दिंडीप्रमाणे जात असतात. का करावीशी वाटली हो तुम्हाला वारी? बघा, देवाची भक्ती सर्वजण करतात. जे पंढरीची वारी जयाची कुळी त्याची पायधुळी लागू. किती दिवसापासूनचं तुमचं सगळ्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झाला या वर्षी? हे साधारणतः आम्ही गेल्या वर्षी पूर्वतयारी केली होती, पण गेल्या वर्षी काही कारणास्तव होऊ शकलं नाही. तर आम्ही ठरवलं होतं ह्या वर्षी काहीही करून करायचंच, आणि यासाठी आम्ही गेले 2 महिने काम करत होतो. पंढरपूरचीच वारी का करायची, असं का, नेमका असा प्रश्न का पडला? महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आहे, आणि विठू माऊली म्हटलं तर असं कुठलंही महाराष्ट्रातला व्यक्ती नाही की ज्याला हे सांगता येणार नाही की विठू म्हटलं की काय पुढे माऊली हा शब्द. आणि जगामध्ये असा एकमेव पुरुष किंवा आपले ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत ज्यांना आईचा दर्जा दिलेला आहे. माऊली म्हटलं की आईचा प्रतीक त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आता यातून आम्ही आमच्या ह्या सेवाभावाची आणखी एक मागणं आमच्या देवाकडे असं असेल की ज्या माझगाव डॉकमुळे आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे, त्या माझगाव डॉकची उत्तरोत्तर भरपूर प्रगती हो, जेणेकरून प्रत्येक वर्षी याही पुढे आम्हाला दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात लाभो, आणि माझगाव डॉकमधील प्रत्येक घटकाला कायमस्वरूपी काम मिळो, ही आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. आम्हाला याच्या व्यतिरिक्त स्वतःसाठी काही नको आहे. नक्कीच. तर आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपली इंडियन आर्मी ही झटत असते, सीमेवर उभे असते, नेव्ही करत असते, आणि आपले वायुदलातील सैनिक सुद्धा देशाचं रक्षण करताना आपण अनेकदा पाहिलेले आहेत. ज्या मोठे मोठे जहाज आहेत, ज्या शिप आहेत, ते तयार करणारे हेच हात आहेत, आणि यांना विठुरायाच्या चरणी आपण जावं, या वारीमध्ये रमावं, आपण एक तरी वारी आयुष्यात येऊन करावी, असं या माझगावमध्ये ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी या मित्रांनी, या कर्मचाऱ्यांनी, या कामगारांनी ठरवलं, आणि ते वारीमध्ये प्रत्यक्ष आले आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं. आता आमच्या सोबत चालणारे लाखो वारकरी आहेत, त्यांना थोडा ड्रायफ्रुट्स देऊन आपण त्यांचा शीण भाग थोडा कमी करावा, हा त्यांच्या थोडक्यात हा उद्देश होता, आणि त्यांनी तो पूर्ण केलेला आहे. वारीच्या वाटेवरून विष्णू सानप, लेट्स अप मराठी. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय.